नमस्कार, एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे। बातमी बघण्यापूर्वी आमच्याला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर बघूया आजची विशेष बातमी। तिवसा आणि होळीचा सण हे समीकरण संपूर्ण अमरावती जिल्ह्यात प्रसिद्ध असून धुलीवंदनाच्या दिवशी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। ठिकठिकाणी सार्वजनिक होळीचे आयोजन करण्यात येत असते। धुलीवंदनाच्या पार्श्वभूमीवर तिवसा शहरात बाजारपेठ मोठ्या प्रमाणात सजली असून विविध प्रकारचे रंग, पिचकारी तसेच विविध प्रकारचे मुखवटे देखील बाजारात विक्रीसाठी दाखल झाले आहेत। पिचकारी आणि रंगाचा मोठ्या प्रमाणावर मागणी वाढली असून होळीच्या निमित्ताने बाजारपेठेत लाखो रुपयाची उलाढाल होत आहे। होळीसाठी लागणारे रंग, पिचकारी तसेच विविध वस्तूंच्या किमतीत यंदा 10% देखील वाढ झाली आहे। पुढील 2 दिवसात बाजारपेठेत खरेदीसाठी देखील गर्दी वाढणार असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले आहे। तर बघा थेट तिवसा येथून एम न्यूजचे प्रतिनिधी माधुरी थोरातसह सुनील घोरमाडे यांनी घेतला थेट बाजारपेठमधून आढावा। तर बघा शेवटपर्यंत। महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये तुमचं स्वागत आहे। आज आम्ही आलेलो आहे तिवसा या शहरामध्ये। तर जाणून घेऊया त्या तिवसा शहरामध्ये होळीची तयारी कशा प्रकारे चालू आहे। इथे आज आम्हाला विविध प्रकारे बाजारपेठ सजलेली दिसून राहिलेली आहे। तर जाणून घेऊया। होळीचा सण अवघ्या काही दिवसावर येऊन ठेवला आहे आणि बाजारपेठामध्ये याचा उत्सव दिसून येतो आहे। रंग, गुलाल, पिचकारी आणि मुखवट्याची मोठी खरेदी सुरू आहे। तर जाणून घेऊया, चला बाजारपेठातील लोकांकडून जाणून घेऊया त्यांच्या काही प्रतिक्रिया की कधीपासून होळीच्या सणासाठी ते लोक इथे आलेले आहे बाहेर ठिकाणावर। शहरभर होळीचा जल्लोष सुरू झाला आहे आणि इतर भागातील दुकाने रंगीबेरंगी सजलेली आहेत। विविध पिचकाऱ्या, विविध प्रकारच्या गन पिचकाऱ्या आणि आकर्षक गुलालांची खरेदी मोठ्या प्रमाणात सुरू झालेली आहे। पालक आपल्या मुलांसह रंगपंचमीला साहित्य खरेदी करताना दिसत आहे। 13 मार्च रोजी होळी दहन तर 14 मार्चला धुलीवंदनचा उत्सव दिसून येत आहे। नमस्कार सर, एमबी न्यूज मध्ये तुमचं स्वागत आहे। इथे हे जे तुम्ही कलर बनवलेले आहे ते कशा पद्धतीचे कलर आहे सर? सुके कलर आहे, एकदम असे माराचे। याच्यामुळे काही हानी होणार का छोट्या मुलांना? काहीच नाही, हे सुके कलर आहे। यात काहीच नसते केमिकल कोणताच प्रकारचा नाही। अच्छा, आणि तुम्ही किती दिवसापासून हे दुकान सजवलेले आहेत सर? आता 2-3 दिवस झाले। आता 2 दिवस अजून आहे। अच्छा, आणि इथे खरेदी करायला खूप सारे लोक येऊन राहिलेत का? बाजारपेठामध्ये जास्त गर्दी दिसतो। हो, बाजारपेठ मध्ये खूप खेड्यापाड्यावरचे लोक येते, सामान नेते। बाजार आहे आजचा दिवस, आज भरपूर लोक येते। आज इथे बाजारपेठेमध्ये सगळ्यात जास्त तुमच्याकडे बत्ताशे बघायला मिळून राहिले। तर ह्या बत्ताशांची प्राइस किती? हे बत्ताशे आजच्या मार्केटमध्ये 150 रुपये किलो आणि बाकी जो आहे हा 120 रुपये किलो। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी होळीच्या तेव्हारामध्ये हा जास्तीत जास्त माल याचा मान आहे गुढी उभारण्यासाठी, आणि म्हणून होळीमध्ये हे पूजा करून त्याच्यामध्ये टाकण्याचं काम करून होळी साजरी करतात आणि अनेक लहान मुलांना त्याचं वितरण करतात। अच्छा, आणि शेतकऱ्यांच्या बाजारभावाला काही यावर्षी भाव नाही आहे, तर त्याचा काही बाजारपेठवर तुम्हाला इफेक्ट बघायला भेटून राहिलात का? यावर्षी शेतकऱ्याला भाव न मिळाल्यामुळे बाजारपेठवर त्याचा परिणाम आहेच, कारण जोपर्यंत बाजारपेठमध्ये शेतकऱ्याला काही मिळत नाही तोपर्यंत बाजारपेठ तल्लीत राहत नाही। जे बाजारपेठ 8 दिवसाच्या अगोदरपासून चालू होतं तिथे बाजारपेठ ऐन होळीच्या तोंडावर सुरुवात झालेली आहे। याचा अर्थ हे आहे का बाजारपेठमध्ये फार मोठी म्हणजे रस नाही आहे, पण आजचा दिवस हा बाजाराचा असल्यामुळे अनेक लोक तुम्हाला दिसतात। पण होळी ज्या पद्धतीनं व्हायला पाहिजे, शेतकऱ्यामध्ये नाराजी किंवा अनेक गोष्टी आहे, महागाईचा डोंगर आहे, त्याच्यामुळे हे सगळी बाजार व्यवस्थेत त्याचा परिणाम निश्चितपणे आहे। आणि तुमचा हा जो विक्री वगैरे होतो सर, याच्यातून तुम्हाला किती मिळकत मिळतो? याच्यामध्ये आम्हाला काही 10-15% असतात, फार मोठी काही मार्जिन नाही याच्यामध्ये। महागाईच्या प्रमाणात भाव तोच आहे, दरवर्षीप्रमाणे आम्ही त्याच भावामध्ये माल विकतो, पण महागाई सारखी वाढत जाते। यावर्षी एका क्विंटलवर कमीत कमी 2000 रुपयाची वाढ आहे, पण मालाच्या भावामध्ये आम्ही तोच भाव विकतो। आज तिवसा ठिकाणी या बाजारपेठेमध्ये तुमचं सगळ्यात मोठे इथे पिचकारीचं दुकान लागलेलं आहे। तर तुमचा रोजचा पिचकारीचा विक्री किती होऊन राहिला सर?
तरी 4-5 हजार रुपये. 4-5 हजार रुपये. आणि जेवढे तुम्ही ते पिचकारीचे भाव बोलून राहिले तेवढे तुम्हाला देऊन राहिलेत का? थोडं कमी जास्त देतात लोक. देतात. जेवढं म्हटलं तेवढे नाही देत. तेवढं नाही देत. पण तरी पण तुम्ही समाधानी आहे. आणि होळी निमित्त लोकांना काय सांगू इच्छिता? काय सांगा आता, हेच आपलं जे काय आहे ते. अच्छा अच्छा. आणि चांगलं घेऊन राहिला. हा हा धन्यवाद. की आधी जसं 6-7 वर्षाच्या बिफोर जसं लोक होळी खेळायचे त्याच्यामध्ये घनमाकड वगैरे राहायचं, तसे काही प्रकारात तुम्हाला असं वाटून आलं की मोबाईलमुळे बंद झालेत म्हणून? मोबाईलमुळे पूर्णपणे बंद झालेलं आहे. आता कसं आहे, जुन्या जमान्यासारखं ज्या पद्धतीने पारंपरिक हा सण होत होता त्या पद्धतीनं काही राहिलेलं नाही. आज निव्वळ फक्त एक मोजक्याच पद्धतीनं लोक म्हणजे सण साजरा करतात, मोजक्याच पद्धतीचं घेऊन जातात आणि मोजक्याच पद्धतीनं म्हणजे कोणताही सण असो तो साजरा केला जातो. आणि दिवसेंदिवस या मोबाईलच्या वापरामुळं कसं झालेलं आहे की लोकांचा जे पारंपरिक, जे जुन्या पारंपरिक पद्धतीचे सण साजरे करण्याचं जे हे होतं म्हणजे कुठेतरी तुम्हाला वाटतं की ते कमी झालेलं आहे? निश्चितपणे कमी झालेलं आहे. आणि तुम्ही काय होळी निमित्त काय संदेश देऊ इच्छिता लोकांना? ते एवढा संदेश देऊ शकतो की लोकांनी चांगल्या पद्धतीनं सण साजरा केला पाहिजे. तसेच जे पारंपरिक कलर आहे म्हणजे ज्यांच्यापासून काही अपाय होणार नाही, शरीराला काही इजा होणार नाही, अशा प्रकारचे रंग खेळून त्या होळीचा आनंद घेतला पाहिजे. आपल्या परिवारासोबत हा होळीचा रंग आनंदाने साजरा करा आणि तुमच्या जीवनामध्ये असेच रंगीत कलर येऊ द्या. अशाच होळी निमित्त तुम्हा सर्वांना MB न्यूज कडून शुभेच्छा. प्रकारच्या बातम्या ऐकण्यासाठी MB न्यूज 365 ला सबस्क्राईब करा, लाईक शेअर करा. धन्यवाद.